मॉर्निंग. ॲडव्हान्स डेटाबेस जेव्हा स्टार्ट करतो त्यावेळी ॲडव्हान्स डेटाबेसमध्ये डेटाबेसचा जो पार्ट आहे त्याच्या अगोदर थोडंसं बेसिकचा पार्ट आपण कव्हर करूया. 4 चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर 4 त्याच्यामध्ये बघा ॲप्लिकेशनला मी डिवाईड करतो 2 पार्टमध्ये, स्टँडअलोन ॲप्लिकेशन्स अँड वेब ॲप्लिकेशन्स. ओके, स्टँडअलोन ॲप्लिकेशन म्हणजे काय, जे कोर जेव्हाचं जे तुमचं नॉलेज होतं त्याच्या बेस्ट तुम्ही जे काही ॲप्लिकेशन तयार केले आहे, जसं की जी बेस्ट ॲप्लिकेशन्स आहेत, ग्राफिकल युजर इंटरफेस आणि सेकंडरी कन्सोल बेस्ड ॲप्लिकेशन. म्हणजे स्टार्टिंगला बघा तुम्ही जे CMDवरती इनपुट देत होता, आउटपुट बेस्ड CMD बघायचा, त्या टाईपचे ॲप्लिकेशन्स म्हणजे कन्सोल बेस्ड ॲप्लिकेशन्स. ओके, आणि सेकंडरी ग्राफिकल युजर इंटरफेस एक्झाम्पल बघा ते दिलं कॅल्क्युलेटर. ओके, कॅल्क्युलेटर जे एक्झाम्पल तुम्ही बघताय तर कॅल्क्युलेटरच्या केसमध्ये टेक्स्ट फील्ड आहे, बटन्स आहेत. ओके, तुम्ही क्लिक केल्यानंतर हे काय होतं, बटन्सवरती क्लिक केल्यानंतर ते नंबर्स तुम्हाला टेक्स्ट फील्डमध्ये दिसतात. ऑपरेशनसाठी जे बटन आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते डिफरंट ऑपरेशन्स परफॉर्म करून इक्वल्स टू साईन टाकल्यानंतर रिझल्ट डिस्प्ले केलं जातं. ओके, म्हणजे तुमचे जे ॲप्लिकेशन्स आहेत स्टँडर्ड ॲप्लिकेशन ते GUI बेस्ड असतील, ग्राफिकल युजर इंटरफेसचे असतील और कन्सोल बेस्ड ॲप्लिकेशन्स असतील, हे सगळं तुमचं कोर जावाचं जे नॉलेज आहे त्याच्यावरती बेस्ड करतं. त्यानंतर आता वेब ॲप्लिकेशनकडे जाऊया. वेब ॲप्लिकेशन्स ते ॲप्लिकेशन्स विच कॅन प्रोव्हाइड सर्व्हिसेस ओव्हर द वेब. ओके, म्हणजे जसं की एक्झाम्पल आहे जीमेलचं, सर्व्हरवरती कुठेतरी डेटा स्टोअर केला, तुम्ही रिक्वेस्ट सेंड करताय थ्रू वेब ब्राउझर. ओके, आणि तो जो सर्व्हर आहे तो काय करतो आहे, तुम्हाला रिस्पॉन्ड करतो आहे. जीमेलचं पेज ज्यावेळी तुम्ही ओपन करता, लॉगिनचं युजरने पासवर्ड एंटर करता, लॉगिनवर प्रेस करता, प्रेस केलं की ती रिक्वेस्ट कोणाला जाते आहे, सर्व्हरला जाते. सर्व्हर काय करतो आहे, ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहे. मेल बॉक्स ओपन करणे असेल, मेल सेंड करणं असेल, ह्या सगळ्या सर्व्हिसेस तो प्रोव्हाइड करतो. सो दिस टाईप ऑफ ॲप्लिकेशन कॉल्ड वेब ॲप्लिकेशन. ओके, नेक्स्ट पार्टमध्ये जाऊया. ॲज अ टेक्नॉलॉजीज कुठला JDBC, सर्वलेट्स आणि GSP, ज्याची कोर ॲडव्हान्स जावामध्ये तुम्हाला ज्या बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल चेक करा की या टेक्नॉलॉजी यूज कुठं होत आहेत. JDBC कुठं यूज होते, सर्वलेट कुठं यूज होते आणि GSP कुठे यूज केली जाते. सो एक सिम्पल एक्झाम्पल घेतलं आहे. लॉग इन फॉर्म असतो आपला जीमेलचा, तो घेतो. जीमेलला मला लॉग इन करायचं आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करता, युजर नेम पासवर्ड एंटर करता. ओके, युजर नेम पासवर्ड एंटर केल्यानंतर तो जो तुमचा डेटा आहे तो व्हॅलिडेट केला जातो. कशाबरोबर, डेटाबेसमधून ऑलरेडी सेव्ह असलेल्या डेटाबरोबर व्हॅलिडेट केला जातो. ओके, जर तो बरोबर असेल म्हणजे व्हॅलिड असेल तर तुम्हाला इनबॉक्सचं म्हणजे तुमचा मेलबॉक्सचं पेज ओपन होईल. जर इनव्हॅलिड डेटा असेल, दोन्ही गोष्टी मॅच करून जर इनव्हॅलिड होत असतील तर काय होईल, एरर पेज डिस्प्ले होईल. आता माझ्या टेक्नॉलॉजी ज्या होत्या त्या कुठं यूज होत आहेत ते बघूया. बघा, युजरला जो व्ह्यू दिसतो आहे म्हणजे युजर नेम पासवर्ड हे जे पेज दिसतं आहे किंवा जे एरर मेसेज डिस्प्ले केलं जातं आहे त्याचं जे पेज दिसतं आहे किंवा इनबॉक्स जे ओपन होतं आहे ते जे पेजेस दिसत आहेत, व्ह्यू दिसतं आहे, तो पार्ट कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये जातो, GSPमध्ये जातो. ओके, जावा सर्व्हर पेज, जावा सर्व्हर पेज, पेज तुम्हाला युजरसाठी जे पेजेस तयार करायचे होते ना, ते इथं बघा लॉग इन पेज जनरेट केलं आहे GSPमध्ये, login.jsp, ज्याच्यावरती युजरने पासवर्ड युजर एंटर करतो आहे. इनबॉक्स पेज आहे, inbox.jsp, ते तुमचा इनबॉक्स आहे मेलचा, बरोबर. किंवा जर युजरने पासवर्ड इनकरेक्ट टाकला तर एरर पेज डिस्प्ले होतं आहे. सो त्यासाठी मी error.jsp नावाचं पेज जनरेट करतो आहे. क्लिअर, म्हणजे मी काय करतो आहे, सिम्पल वर्डमध्ये जिथं मला माझं प्रेझेंटेशन लॉजिक शो करायचं आहे, प्रेझेंटेशन शो करायचं आहे, प्रेझेंटेशन लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे, त्यावेळी मी GSP यूज करतो आहे. क्लिअर. आता सेकंड केस, सर्वलेट कधी यूज करणार, ज्यावेळी मी युजर नेम पासवर्ड माझ्या GSPच्या पेजवर एंटर केलं, त्यानंतर ती रिक्वेस्ट आल्यानंतर हा जो डेटा आहे मी एंटर केलेला तो आणि डेटाबेसमध्ये ऑलरेडी सेव्ह केलेला डेटा, तर दोन्ही गोष्टी मला मॅच करून बघायला लागतील, बरोबर, व्हॅलिडेट करायला लागतील. हा जो व्हॅलिडेशनचा पार्ट आहे तो पार्ट कशामध्ये जातो तर सर्वलेट टेक्नॉलॉजीमध्ये जातो. प्रोसेसिंग सर्वलेट. ओके, प्रोसेस सर्वलेट वरती लिहिले बघ, म्हणजे काय, हा जो व्हॅलिडेशनचा पार्ट आहे त्यासाठी मला सर्वलेट टेक्नॉलॉजीचा यूज करायचा आहे. आता राहिलं कुठलं, लास्टली कुठला बघितला, सर्वलेट. प्रोसेसिंग लॉजिक जिथे इम्प्लिमेंट करायचे त्याच्यासाठी मी सर्वलेटचा यूज करतो आहे. पहिला माझा JDBC, जावा डेटाबेस कनेक्ट. ओके, सो JDBC कुठे यूज करतो आहे तर मला ज्यावेळी डेटाबेस बरोबर इंटरॅक्ट करायचं आहे, इथून मला डेटा काय करायला लागतं, रिक्वेस्ट सेंड करायला लागते आणि पुन्हा मला तो डेटा फेच करून घ्यायला लागतो व्हॅलिडेशनसाठी, बरोबर. सर्वलेट जिथं मी यूज केलं तिथं त्यासाठी. सो ह्या कम्युनिकेशन विथ डेटाबेस त्यासाठी मी JDBCचा यूज करत होतो. ठीक आहे, JDBCचा यूज करतो आहे. म्हणजे तुम्ही तिन्ही टेक्नॉलॉजीचा यूज बघितला की ह्या 3 टेक्नॉलॉजी आपण ज्यावेळी ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करणार आहे त्यावेळी कुठे यूज करायचे. क्लिअर, म्हणजे ज्यावेळी प्रेझेंटेशन लॉजिक इम्प्लिमेंट करायचं असेल तर GSPचा यूज करेन, प्रोसेसिंग लॉजिक जे असेल त्यासाठी सर्वलेटचा आणि डेटाबेस बरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी JDBCचा यूज करावा लागेल तुम्हाला.
सो कोर जेवाला नंतर ॲडव्हान्स जेवामध्ये शिरताना डेटाबेसचा पार्ट क्लिअर करताना ह्या पहिल्या बेसिक क्लिअर करून घेतल्या. आता याच्यानंतर आपल्याला ओव्हरव्ह्यू बघायचं आहे कशाचा, तर मला डेटाबेसमध्ये ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन कसं चालतं हे हा जो ओव्हरव्ह्यू आहे, तुम्ही एका सिम्पल एक्झाम्पल रिअल लाईफ एक्झाम्पल बरोबर मॅच करून तुम्हाला दाखवणार आहे. सो तो ओव्हरव्ह्यू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करून बघूया. ओके, शॉर्ट व्हिडिओ करतो आहे कारण तुम्हाला ते समजण्यासाठी थोडा वेळ मिळेल. सो छोटे छोटे व्हिडिओ करतो आहे. ओके, थँक्यू.